आपण येथे 11वी ऍडमिशन साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे सविस्तर पाहणार आहोत। गुगल ब्राउझर मध्ये जाऊन https://mahafyjc admissions ही लिंक सर्च करायची आहे। ऍडमिशनचे पोर्टल ओपन होईल। सर्वप्रथम अर्जदाराला येथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक करायचे आहे। यामध्ये बरेच ऑप्शन्स दिसतील। येथे अर्जदाराने त्यांची 10वीची माहिती पूर्ण भरायची आहे। उदाहरणार्थ 10वीची परीक्षा महाराष्ट्रामधून दिली की बाहेरील कोणत्या राज्यातून दिली असेल, तुमचे बोर्ड कोणते होते, अर्जदाराचे स्टेटस काय आहे, हे सर्व माहिती दिली की येथे तुमचा सीट नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या आईचे नाव द्यायचे आहे व व्हेरीफाय नंबर येथे क्लिक करून तुमची माहिती येथे दिसेल ती सगळी बरोबर असेल तर ओके करायचे। पुढे दिलेली सर्व माहिती भरून रजिस्टर वर क्लिक करा। येथे स्क्रीनवर तुम्हाला तुमचे लॉगिन आयडी दिसेल, ते नोट करून घ्यावे। तसेच लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर आलेला असेल। पुढे प्रोसीड टू लॉगिन क्लिक करून लॉगिन करावे। लॉगिन स्क्रीन वरती तुमचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड व कॅप्चा टाकून लॉगिन करा। सर्वात प्रथम येथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। आता अर्जदाराला ऍप्लिकेशन फॉर्म 1 भरायचा आहे। त्यासाठी डाव्या बाजूला दिलेल्या मेनू मध्ये तुम्हाला अर्जाचा टॅब दिसेल। आता तुम्हाला अर्जाचे वेगवेगळे टप्पे दिसतील। त्या प्रत्येक टप्प्यानुसार तुम्हाला माहिती भरायची आहे। येथे तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुम्ही SSC बोर्डचे विद्यार्थी असतात तर पोर्टलद्वारे तुमची माहिती स्क्रीनवर ऑटोमॅटिकली डेटाबेस मधून आणली जाईल व जर तुम्ही SSC व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही बोर्डचे विद्यार्थी असताल तर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल। तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पोर्टलवर अपलोड केल्यानंतर पे ऍडमिशन प्रोसेस फी या टॅब मधून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे। येथे तुम्हाला फी भरलेली रिसीट देखील डाउनलोड करता येईल। पुढे लॉक ऍप्लिकेशन फॉर्म या टॅब मध्ये जाऊन तुम्ही भरलेला फॉर्म तुम्ही पाहू शकता, प्रिंट करून डाउनलोड देखील करून ठेवू शकता। सर्व माहिती योग्य असेल तर पोर्टलवर तुम्ही फॉर्म लॉक करू टाका, जेणेकरून तुमचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी ग्राह्य धरला जाईल। पुढे कॅप ऑप्शन्स पार्ट 2 या टॅबवर क्लिक करून तुम्ही पार्ट 2 फॉर्म भरू शकता। यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स दिसतील। येथे तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करायचे आहे, म्हणजे तुम्हाला कोणती साइड घ्यायची आहे व कोणते मीडियम घ्यायचे आहे। चूज ज्युनियर कॉलेज टॅब मध्ये तुम्हाला 10 कॉलेजचे ऑप्शन द्यायचे आहेत जेथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे। स्क्रीनवर तुम्ही सिलेक्ट केलेल्या सर्व कॉलेजची माहिती दिसेल व कॉलेजचा प्रेफरन्स क्रमांक पण दिसेल। तो क्रम तुम्ही बदलू शकता व क्रमांक 1 नुसार तुमच्या ऍडमिशनला प्राधान्य दिले जाईल। लॉक ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही दिलेल्या 10 कॉलेजेसचे ऑप्शन्स तुम्हाला येथे लॉक करायचे आहे। जर तुम्ही कोणत्या कोटा मधून ऍडमिशन घेत असताल तर कोटा चॉईस पार्ट 2 या फॉर्म मधून इन हाऊस, मायनॉरिटी किंवा मॅनेजमेंट कोटा यामधून कॉलेजेसचे ऑप्शन निवडायचे आहेत। शेवटी फॉर्म भरत असताना तुम्हाला काही अडचणी आल्यास मिसलेनियस या मेनू मधील ग्रीव्हन्स यामधून तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता। पोर्टलवरून तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल। अशा प्रकारे 11वी ऍडमिशन साठी तुम्हाला अर्ज 1 व 2 हे भरायचे आहेत। पुढील माहिती ही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुरवली जाईल।